वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. अंदाज काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली, काठावरी उतरली काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली. डोळ्यात वेदनेचा, डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला, जखमा कशा सुगंधी, जखमा 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 कशा सुगंधी, जखमा. सा गम प गम ग सा नि सा गम प नि सा नि सा ग नि सा नि ध प म प ग गम प नि सा गम प नि सा गम प. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला, केलेत वार जाने, केलेत वार जाने. तो मोगरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज. घालण्याचं आव्हान आणि व्यक्तिमत्व विकासासाठी त्याचा होणारा उपयोग लक्षात घेऊन आदरणीय प्रोफेसर डॉक्टर सुभाष वाघमारे सर यांच्या संकल्पनेतून आजच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मी पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आणि माझे प्रास्ताविक संपवते. सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक सुहास निर्मळे सर, त्याचबरोबर त्यांच्या बरोबरचे त्यांचे जे सगळे अनुयायी आलेले आहेत इथं, त्याच्यामध्ये आमच्या बिगोहून आलेले प्राध्यापक ग्रंथपाल प्राध्यापक
आमचे बनसोडे सर आहेत. त्याच्यात बरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज संगीताचा जो एक असा आविष्कार केला जाणार आहे भाषेचा आणि संगीताचा, त्याच्यामध्ये आमचे इस्लामपूरचे प्राध्यापक अमोल चांदेकर सर आहेत. त्याचबरोबर आता मानसी यायला लागलेली आहे. तिनं JNU या विद्यापीठामध्ये मोठं काम केलेलं आहे. नंतर रेडिओमध्ये पुणे आकाशवाणीला काम केलेलं आहे. तिच्या सगळ्या कला आविष्कारांचा आणि तिच्या सगळ्या भाषिक आविष्काराचा जो भाग आहे तो आमच्या मुलांना कळायला पाहिजे, म्हणून ह्या सगळ्यांना आपण इथं बोलवलेलं आहे. सरांच्या मिसेस म्हणजेच आमच्या आदरणीय ताई जी आहेत त्या पण इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे जे सगळे सहकारी आहेत, चांदेकर सरांचे सगळे सहकारी, नावं आता परिचित व्हायला लागतील, ते पण इथं आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्र, आजचा जो कार्यक्रम आहे तो घेत असताना आदरणीय मोरे साहेबांची जी दृष्टी आहे त्याच्यामध्ये जे एक नाविन्य आहे, त्याच्यामध्ये जे लोकांशी संवादी होऊन कार्यक्रम होण्याची जी गोष्ट आहे ती आम्हाला खूप भावलेली आहे. आणि मराठी विभागाला ठेवत असताना असा विचार केला की 2 पैसे स्वतःला चाट लागली तरी चालेल, परंतु साहेबांचं असं म्हणणं आहे तुम्ही 2 रुपये खर्चायला तयार व्हावं, तुम्ही सारखं सारखं नुसतं हे करू नका, कारण तुमचे विषय, तुमची भाषा, तुमची मुलं यांच्याबद्दल काय तुम्हाला आत्मीयता आहे का नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे आजच्या काळात. आणि त्यामुळे ते नेहमी आम्हाला असं म्हणत असतात तुमच्या जाणीवा गेल्यात कुठं, तुमच्या संवेदनशीलता गेली कुठं. आणि मुलांना पण मी हे सांगेन की मुलं जर, तुम्हाला सांगतो, येणारा काळ समजू शकली नाही, मुलं जर हे सगळं नवीन जग समजू शकली नाही तर आपल्या शिक्षणाचा तरी काय उपयोग आहे. जुन्या कुचक्या वह्या आपण चाळत बसणार, नोट्स घेणार आणि त्याच्यावरूनच लिहिणार, ह्याच्यातून काय ज्ञान मिळतं, ह्याच्यातून काय कौशल्य मिळते. आणि त्यामुळं आम्हाला सुद्धा आत्मीयतेनं असं वाटलं की साहेब म्हणतात ना, तर नक्की आम्ही साहेब तुम्हाला नक्की दाखवतो की मराठी विभागामध्ये नक्की बदल होत चालला आहे. तुम्ही आम्हाला एवढी भौतिक संपत्ती दिली की आम्ही त्याला निसातच करायला पाहिजे, कारण एवढं 30-30 लाख रुपये जो आम्हाला आणून देण्यामध्ये साहेबांचं सुद्धा मोठं योगदान आहे. आणि त्यामुळं साहेब आमच्या पाठीमागं खंबीरपणे असल्यामुळं आज रामशेठ ठाकूर साहेब जे आपले आमच्या मराठी विभागाचे विद्यार्थी आहेत ते सगळ्या भारताला देत आहेत, सगळ्या जगाला देत आहेत. रयत शिक्षण संस्थेसाठी तर खूप योगदान आहे. त्यांना सुद्धा असं वाटलं की ही रूम जी आहे आम्ही अभ्यासिका 1990-89 सुरू केलेली ती चांगली करा. आणि म्हणून ही तर रामशेठ ठाकूर जे आहेत ते BA भाग आपल्याकडे BAला मराठीला विषय घेतलेले विद्यार्थी आहेत. त्यांनी जो 8-9 कोटीचं रामशेठ ठाकूर भवन दिलेलं आहे. म्हणजे इथं प्राचार्य शंकरराव उनवणे साहेब जे होते त्यांचे विद्यार्थी, म्हणजे बघा विद्यार्थी कशी असतात, त्या विद्यार्थ्यांचे हे विद्यार्थी, आणि ह्या विद्यार्थ्यांनी पुन्हा स्मृतिदालन करायला आम्हाला मान्यता दिली आणि ते स्वतः उद्घाटन करायला पुढच्या महिन्यात येत आहेत. चंद्रकांत दळवी साहेब आहेत आमचे, विकास देशमुख साहेब आहेत आमचे, सगळे रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शिवाजी कॉलेजच्या पाठीमागं अक्षरशः आधारवड म्हणून उभे आहे. आणि हे मला खूप करमत आहे. त्यामुळं उत्तरायण आमचं सुरू आहे, पण उत्तरायणात इतकं सुख मिळेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे खूप आनंदी आहे मी. आणि मुलं सुद्धा मला असं जाणवलं, या YBAची मुलं आता ही आमची अलीकडे राज्य विकास मराठी भाषा संस्था असेल बरं का, राज्य मराठी भाषा विकास संस्था यांनी आम्हाला सांगितलं की मुलांना घेऊन काम करा मराठी भाषा प्रसाराचं. तुम्ही ते अभिजात मराठी वगैरे हे सगळं बाहेर ठीक आहे, परंतु लोकांच्यातच तुमचा भाग नसेल तर काय उपयोग आहे. साहेबांनीच परवा इथं येऊन आपली समिती स्थापन केली. साहेब 2 मुलं जी आहेत तिथं, प्रथमेश बाबर आहे, अनिकेत पडके आपला कमवानी शिकाचा विद्यार्थी आहे, ही सगळी मुलं आपली जवळपास ही सगळी मुलं जमवण्यात, संघटन बांधण्यात मोठं काम योगदान देत आहेत. मला हे कळवळ्यानं का सांगावंच वाटतं, हे कार्यक्रम करण्यात ह्या मुलांचा रोल आहे. ह्या मुलांचं पत्रिकेत नाव आहे, ही मुलं इथनं पुढच्या काही येणाऱ्या युगाचे करते सवरते लोक आहेत. मला असं वाटतं की ते फक्त प्राध्यापकांची मिजाज करण्यासाठी कॉलेज नाही, प्राध्यापकांचा गौरव चकाकी चेहरा वगैरे असलं दाखवण्यासाठी कॉलेज नाही आहे. हे कॉलेजच मुळात आम्हाला सुद्धा आठवतंय, मी इथलाच विद्यार्थी असल्यामुळं ही जाणीव पेरण्याचं काम आहे. आणि ही जाणीव पेरणाऱ्यापैकी ही सगळी माणसं आहेत. म्हणजे निर्मळे सरांनी तर आयुष्यभर ते मोटरसायकल घेऊन लांब सगळा प्रवास केलेला आहे. कुठं पुरंदरला जातील, कुठं काय जातील, गडावर चढ, कुठं काय कर, आणि सगळ्यात महत्वाचं मुलं पण घडवलेली आहे. मी स्वतः बघतोय. तर मला ही सगळी माणसं आणायची होती आणि ते आज आलेली आहे, त्याचं मला खूप समाधान आहे. आणि तुमच्याबद्दल पण मी बोलतो की आज आमचे साहेब, तुम्हाला माहित नसेल की आता मराठीच्या वर्गात मुलं येतात की नाही, हा एक कंत असा भयानक अस्वस्थतेचा आणि हार्ट फेल होईल, आता इंग्रजी शब्द वापरतो असा विषय निर्माण झालेला आहे. इंग्रजी शब्द वापरतो असा विषय आहे. पण मला एक चांगली गोष्ट वाटते, आता तिथं ती पहिली सगळी लाईन मी बघतोय, MA सेकंडचे आहेत, MA फर्स्टचे आहेत,
FYBA चे विद्यार्थी आहेत. नवीन काही आता असं की आम्हाला हा विषय नको पण आम्ही मराठीला येतो असे पण म्हणणारी काही मुलं आलेली आहेत. त्यामुळे मला खूप करमत आहे. पण एक आहे की नुसतं त्या मराठी बरोबरच नुसतं लुडू करू नका. तर मराठी बरोबर इंग्रजी शिका, मराठी बरोबर इतर भाषा शिका, मराठी बरोबर गायन शिका, मराठी बरोबर कला शिका आणि ह्या पोट तिडकीनं हे कार्यक्रम मी करायला तयार आहे. आणि त्याच्यासाठी ही सगळी मंडळी आम्हाला पाठीवर अक्षरशः थाप देण्यासाठी आलेली आहे. ते मानधन सुद्धा लोक म्हणले बरं आम्हाला काय करा अजिबात तुम्ही मानधनाचं बघू नका. म्हणजे आम्ही जे सर तर मला काल बोलले असे की मी आयुष्यभर मानधन कधी कर्मवीर जयंती असेल किंवा कधी घेतले नाही. तुम्ही मानधनाच बोलू नका. मला उलट असं ते उघराट सारखं बोलल्यासारखं वाटलं. आता आम्ही म्हणलं काहीतरी आम्ही करू. पण मला जरा ते कसंही वाटलं. पण म्हणजे मला सांगा हे कशासाठी आलेत म्हणजे काय की आत्मीयता, प्रेम, आस्था आणि मुलांच्यासाठी काम करणारी मंडळी आहेत. मी खरंच मनापासून त्यांना म्हणजे नमस्ते म्हणतो, त्यांच्याबद्दल सलाम अर्पण करतो. आणि काय बोलायचं असते प्रस्तावना म्हणजे हीच आहे की आपण सगळी एकत्र होऊया. आपले छत्रपती शिवाजी कॉलेजची फार मोठी परंपरा आहे ती जतन करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ज्ञानी बना. ह्या जगामध्ये शोध मराठी मनाच्याला आपल्याला पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सगळ्या जगात स्टार म्हणून जा, तिथं तुमचं काहीतरी गाजवा. आणि इथं आता आमचे हे जे सर आहेत ना आता इथे दिसतात बघा ते चष्मा घातलेले ते बी गुण आलेले. भारतात PhDचा असा विषय आहे त्यांचा कुणाचाच विषय नाही असा भारतातला विषय घेतलाय आधुनिक क्षेत्रातला तंत्रज्ञानाच्या संदर्भातला. म्हणजे आपल्यामध्ये कितीतरी लोक असतात पण ते दिसत नाही. ती दिसतात साधी पण अशी ऊर्जा असते की बस. आणि म्हणून त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता पहिल्यांदा व्यक्त करतो. मी थोडंसं अधिक भावनाशील आहे त्यामुळे माझ्याकडून काय बोलताना उणीव झाली असेल मी क्षमा मागतो. आपण जो टायटल घेतलेला आहे या ठिकाणी मराठी भाषा कौशल्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यक्तिमत्व विकास आणि त्यामध्ये श्रवण, वाचन, संभाषण, गायन, वादन, जीवन व्यवस्थापन, कला कौशल्य सादरीकरण म्हणजे फार मोठा विषय आहे आणि खऱ्या अर्थानं जगण्यासाठी आवश्यक असणारा हा विषय आहे असं मला वाटतं. जगण्यासाठी रोजीरोटी मिळवण्यासाठी आपण व्यवसाय, उद्योग, नोकरी किंवा आणखी काय करत असतो तो भाग वेगळा. पण खऱ्या अर्थानं जगण्यासाठी या गोष्टी जे तुम्ही लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी फार महत्त्वाच्या मला वाटतात. आणि माणसाला जगायचं कसं हे शिकवण्याचं सामर्थ्य खऱ्या अर्थाने या कौशल्यांमध्ये असतं, तंत्रज्ञानामध्ये असतं आणि व्यक्तिमत्वाचा विकास त्या निमित्तानं घडत असतो. त्यामुळे मला वाघमारे सरांना आणि त्यांच्या सर्व टीमला खरं तर धन्यवाद द्यावं असं वाटतात की आपण हा एक व्यापक विषय घेऊन आपण या ठिकाणी विशेषतः मुलांना आणि मुलींना व्यक्त होण्यासाठी म्हणून स्वतंत्र विचारपीठ या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे. मराठी विभागानं कात टाकली सर म्हणतायत ते खरं आहे की अनेक ठिकाणी मराठी भाषेची थोडीशी पडझड होत असताना आपण पाहतो. पण शिवाजी कॉलेजचं वैशिष्ट्य म्हणून सांगतायत जे परंपरा आमची जी आहे लिगसी आहे 77 वर्षापासूनची शिवाजी कॉलेजची मराठी भाषेमध्ये फार नामवंत अशा प्रकारचे प्रोफेसर्स या ठिकाणी होऊन गेले. इंग्रजी भाषेतले फार चांगले प्रोफेसर, हिंदी भाषेतले चांगले प्रोफेसर, संस्कृत भाषेतले चांगले प्रोफेसर, खूप चांगली परंपरा शिवाजी कॉलेजला लाभली. त्याचं कारण हे की स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना झाली. पुणे विद्यापीठ अस्तित्वात नव्हतं, शिवाजी विद्यापीठ अस्तित्वात नव्हतं. त्यावेळेला उच्च शिक्षणाची सोय करण्यासाठी सातारसारख्या एका ग्रामीण भागामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी प्रचंड मोठं व्हिजन होतं त्यांचं आणि त्या व्हिजनच्या माध्यमातून या ठिकाणी हे शिवाजी कॉलेजची स्थापना झाली. आणि तेव्हापासून आजपर्यंत शिवाजी कॉलेज सतत मुलांना घडवण्याचा प्रयत्न करतंय, विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करतंय. कारण शिक्षणाचा हेतूच हा आहे की मुलांना स्वतःच्या पायावरती, विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहावं या दृष्टिकोनातून शिवाजी कॉलेज सतत धडपडतंय. आज मला आनंद याचा वाटतोय की अनेक भागातून आपण सगळेजण या ठिकाणी आलेला आहात. म्हणजे निर्मळसर, कोल्हापूर, गारगोटी यासारख्या ग्रामीण भागातून या ठिकाणी आले. अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून रयत शिक्षण संस्थेमध्ये खूप चांगली नोकरी त्यांनी केली आणि अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये त्यांनी एक चंग बांधला होता, पण बांधला होता. सायकल तर सायकल, गाडी तर गाडी, त्याच्यावरून फिरून गावातल्या, खेडेगावातल्या, ग्रामीण भागातल्या जिथं जिथं नोकरीला आहेत त्या जवळपासच्या खेड्यामध्ये जायचं आणि तिथल्या मुलांना घडवायचं, त्यांची जडणघडण करायची. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. आज अनेक विद्यार्थी त्यांच्या समवेत आलेले आहेत. जे उदाहरण सांगता येईल अमोल चांदेकर असतील, अनिल बनसोडे सर असतील, त्याचबरोबर प्रवीण बुचडे आहेत, साळुंके मॅडम आहेत, असे अनेक विद्यार्थी त्यांचे या निमित्तानं
वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी सरांना भेटण्यासाठी आणि सरांबरोबर या ठिकाणी अनुभव कथन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे ही चांगली गोष्ट असते. एखाद्या गुरुला सगळ्यात चांगलं काय असतं तर त्याच्याबरोबर असणारे जे शिष्यगण असतात किंवा त्यांच्याबरोबर असणारे जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी त्या ठिकाणी गुरुबरोबर असणं गरजेचं असतं. आणि आज सेवानिवृत्तीनंतर खरं तर कोण सोबत नसतं. सेवानिवृत्तीनंतर सोबत कोण नसतं, परंतु सेवानिवृत्तीनंतर देखील या सगळ्या बालगोपाळांच्या सहवासात आपण राहता, विद्यार्थ्यांच्या सहवासात राहता, ही फार जमेची बाब आहे. आणि निश्चितपणानं आपल्याला सेवानिवृत्तीनंतर आणखी 10-20 वर्ष त्या ठिकाणी ऊर्जा मिळत असते जगण्यासाठी म्हणून. त्यामुळं सेवानिवृत्तीनंतर हे सगळं आयुष्य तुमचं निश्चितपणानं कला कौशल्य त्याचबरोबर या आधुनिक तंत्रज्ञान हे शिकण्याच्या दृष्टीनं आणि वाटण्याच्या दृष्टीनं निश्चित महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मला माझ्या विद्यार्थ्यांबद्दल कौतुक वाटतं की मराठी भाषेची शिकणारी ही विद्यार्थी सगळी स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतात आणि नवीन नवीन कौशल्य त्या ठिकाणी संपादन करण्याचा प्रयत्न करतात. मी वाघमारे सरांना विनंती करेन, नावडकर मॅडम असतील, त्यांचे सगळे डिपार्टमेंटचे लोक असतील, त्यांना विनंती करेन की महाराष्ट्रामध्ये होणार नाही असा एखादा कार्यक्रम तुम्ही शेवटी रिटायरमेंट होत असताना त्याच्यापूर्वी एकदा मला करून दाखवा. तर मला फायनान्स मी करतो. आर्थिक मदत जी लागेल ती आर्थिक मदत कॉलेजच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या कला आहेत त्या सगळ्या कलाकारांना सातारमध्ये एकदा पाचारण करा, त्यांना बोलवा. अमलजी, अनिलजी, आपण सगळ्यांनी भुसडे सर, आपण सगळेजण त्यांना मदत करूया. निर्मळे सर, कोल्हापूरकडची मंडळी असतील, सांगलीकडचे असतील, पुण्याकडचे असतील, मराठवाड्यातले असतील, विदर्भातले असतील, या सगळ्या लोकांना या ठिकाणी विचारपीठ उपलब्ध करून द्या. तुम्हाला लागलं तर स्टेज उपलब्ध करून देऊ. चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ आणि 2 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ. आपण स्पॉन्सरशिप शोधू, कॉलेज त्या ठिकाणी फंडिंग करेल आणि चांगला कार्यक्रम. हे वाद्यवृंद सोबत असायला पाहिजे, मुलं असायला पाहिजेत, मुली असायला पाहिजेत आणि भन्नाट असा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला सातारकरांसाठी म्हणून उपलब्ध करून देता येईल का त्या दृष्टीनं प्रयत्न करूया. आम्ही गेल्या वर्षी खूप चांगले कार्यक्रम घेतले. जुनी नवीन काही विद्यार्थी असतील त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, शोध मराठी मनाचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाला निर्मळे सर देश विदेशातून साहित्यिक विचारवंत या ठिकाणी आलेले ते आणि किती माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 36,000 लोकांनी त्या कार्यक्रमाचा आनंद घेतलेला होता. एवढ्या मोठ्या संख्येनं कार्यक्रमामध्ये सहभागी होणारी संख्या दुसरी कुठली नसेल. साताऱ्यासारख्या शहरामध्ये हे आम्ही करून दाखवलं. देश विदेशातील पाहुणे या ठिकाणी आणलेले होते. त्यांची सगळी व्यवस्था शिवाजी कॉलनी या ठिकाणी संस्थेच्या वतीनं खूप उत्तम पद्धतीनं राबवली होती. अनेक साहित्यिकांना या ठिकाणी जवळून पाहता आलं, जवळून ऐकता आलं. अनेक जण जे याचे संपादक आहेत, वेगवेगळ्या चॅनलचे संपादक आहेत, हे संपादक या ठिकाणी आलेले होते. त्यांच्या मुलाखती झाल्या, कशी जडणघडण त्यांची झाली, साहित्यामध्ये कशी जडणघडण झाली, संपादक म्हणून त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली, ह्या सगळ्या मुलाखती माझ्या मुलांना, मुलींना, सातारकरांना जवळून अगदी ऐकायला मिळालेल्या होत्या. माझ्या माहितीप्रमाणे 2 दिवस तो कार्यक्रम होता. पण शिवाजी कॉलेजवरती ती जबाबदारी असल्यामुळे संस्थेच्या वतीनं 1-2 महिने आमचे लोक त्या ठिकाणी सगळे काम करत होते आणि संस्थेच्या वतीनं कार्यक्रम असल्यामुळं माननीय चेअरमन साहेब असतील, सचिव साहेब असतील, मॅनेजिंग काउन्सिलचे लोक असतील, हे सगळ्या लोकांचं लक्ष या कार्यक्रमावरती होतं. कारण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि नंतरची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली होती. त्याच्यानंतर आणखी एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतला. माननीय राज्यपाल श्री राधाकृष्ण यांच्या उपस्थितीमध्ये पदवीदान समारंभ आम्ही या ठिकाणी घेतला शिवाजी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. त्यावेळेला तसंच वातावरण होतं. सातारा शहर सगळं त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं लुटलेलं होतं. राज्यपाल महोदय प्रत्यक्षात ग्राउंडमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते पदवीदान समारंभाच्या निमित्तानं. मी सांगतो हे यासाठी मुलांना, मुलींना की आपल्याला लिगसी फार मोठी आहे. आपल्याला जी परंपरा मिळालेली आहे ती परंपरा फार मोठी आहे. ही परंपरा पुढे आपण जतन करण्याचा प्रयत्न करूया, टिकून ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि मुला मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून जे काय करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न करूया. मी अधिक तुमचा वेळ घेणार नाही, परंतु आलेले हे सगळे मान्यवर, कोणी भुसडे सर आमचे असतील, साळुंके मॅडम असतील, त्याचबरोबर इस्लामपूरहून आलेले आमचे चांदेकर सर असतील, असे अनेक लोक, आमचे अनिलजी असतील, या अनेक लोकांना त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आज बोलवलेले निर्मळ सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्वांच्या सोबत ते या ठिकाणी आपल्या समेत चर्चा करणार आहेत, इंटरॅक्शन करणार आहेत. आमच्या ऐश्वर्या भोसले मॅडम ज्या स्टेट बँकेमध्ये गेली 20 वर्ष
नोकरी करतायत, व्यवस्थापक म्हणून काम करतायत आणि चांगल्या सिद्धहस्त लेखिका म्हणून आहेत, आपल्याच विद्यार्थिनी आहेत त्या. म्हणजे हे सगळी लोक, आमचा अनिकेत आहे, प्रथमेश आहे, आणि इथली मुलं गायन खूप चांगलं करतात, भजन चांगलं म्हणतात, कीर्तन खूप चांगलं म्हणतात, कविता खूप चांगलं म्हणतात. अशा वेगवेगळ्या कला त्यांच्याकडे आहेत. तबला वादन करा म्हटलं तर तबला वाजवतात, त्यात हार्मोनियम चांगलं, म्हणजे अशा अनेक गोष्टी यांच्याकडे आहेत. हे शोधायला पाहिजे. नुसतं चांदेकर सर, माझा प्रचलित शिक्षण पद्धतीला फार मोठा विरोध आहे. हे मी माफी मागतो तुमची सगळ्यांची. NUP आलं, हे सगळं आलं, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षण असतं. ते शिक्षण शोधणं आणि ते शिक्षण माझ्या मुलांना आणि मुलींना उपलब्ध करून देणं, याच्यावरती माझा विश्वास आहे. पुस्तकांच्या पलीकडे जाऊन आपण ह्या जीवन कौशल्य त्यांना कशी मिळतील या दृष्टिकोनातून आपण सगळेजण अजिंक्य तारा मराठी भाषा मंडळाच्या माध्यमातून काम करताय, शिवाजी कॉलेज काम करताय, मराठी विभाग काम करतोय. या सगळ्या मंडळींना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि सगळे लोक म्हणाले हो. लिंकन म्हणाले मग बरं झालं माझं काम. मी काय बोलणार आहे हे आधीच तुम्हाला माहिती असेल तर मी आपला आल्या पावली माघारी निघतो. पुन्हा लोक म्हणाले नाही नाही तसं नाही, चुकलं आमचं, तुम्ही काहीतरी बोला. पुन्हा लिंकनने म्हटलं की मी काय बोलणार आहे हे सगळ्यांनाच काही माहिती नाही. पुन्हा अर्धे लोक म्हणाले हो, आणि बाकीच्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. लिंकन म्हणाले हेही बरं झालं, अर्ध्या लोकांना तरी माहिती आहे मी काय बोलणार आहे ते. त्या अर्ध्या लोकांनी ज्यांना अजिबातच काही माहिती नाही त्यांना ते सांगावं, माझं काम झालं, मी आपलं निघतो. तेव्हा या समोरच्या श्रोत्यांच्या बरोबर संवाद करण्याचं कौशल्य जे आहे, हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी बाळांनो मेहनत करावी लागते, मेहनत करावी लागते. माननीय प्राचार्यांनी आपल्या मनोगतातून रयत शिक्षण संस्थेचा इतिहासच तुमच्या समोर मांडला. वाघमारे सरांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जी तळमळ जी आहे ही आर्ततेनं व्यक्त केली. नावडकर मॅडम आपल्या सुरेल आवाजामध्ये जे सूत्रसंचलन करतात ते अनेकदा मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि मग हे सूत्रसंचलन करणारी इथं माणसं असताना सुद्धा मी म्हणालो किंवा मी सांगितलं होतं की या कार्यक्रमाचं निवेदन जे आहे, सूत्रसंचलन जे आहे, मी करतो आहे. तेव्हा प्रथमतः तुम्ही आमचं काही न ऐकता, काही न बघता फार मोठं जे काही स्वागत समारंभ केला, त्या स्वागत समारंभानं आम्ही भारावून गेलो आहोत. पण आपण आहोत रयतेची माणसं. रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद काय आहे? स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. आणि मग या स्वावलंबनातून तयार झालेला विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी कर्मवीर अण्णांच्या पुढं नम्र झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रास्ताविकाच्या सुरुवातीलाच मी कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली यांना विनम्र अभिवादन करतो. माझ्या शब्दातून त्यांना आदरांजली वाहतो. आणि मग पुढचा कार्यक्रम आम्ही तुम्हाला काय करणार आहोत त्या बाबतीतलं हळूहळू एक एक पान तुमच्यासमोर येऊन उभं राहील. ते तुम्ही वाचायचं आहे. जे पान तुमच्यासमोर उभं केलं जाईल ते मात्र तुम्ही वाचायचं आहे. आणि म्हणून कर्मवीरांना मी आदरांजली माझ्या शब्दात वाहतो आहे. गर्जा जय जयकार, गर्जा जय जयकार, कर्मवीर गर्जा जय जयकार, वंदन करूया कर्मवीरांना गर्जा जय जयकार. बहुजनांचे तुम्ही उद्धारक, बहुजनांचे तुम्ही उद्धारक, रयतेचे तर तुम्ही प्रेरक, ज्ञानयोगी कैवारी रयतेचा तारणहार. गर्जा जय जयकार, कर्मवीर गर्जा जय जयकार. राजर्षींचे तुम्ही वारस, राजर्षींचे तुम्ही वारस, रूढी विरुद्ध करुणी धाडस, दिनदुबळ्यांना मार्ग दाविला दूर करुणी अंधार. गर्जा जय जयकार, कर्मवीर गर्जा जय जयकार. श्रमसेवा त्यागाची मूर्ती, श्रमसेवा त्यागाची मूर्ती, घुमते आपली जगात कीर्ती. श्रमसेवा त्यागाची मूर्ती, घुमते आपली जगात कीर्ती. नवयुवकांचे नायक तुम्ही,
नवयुवकांचे नायक तुम्ही, ज्ञानी शिल्पकार, गरजा जय जयकार, कर्मवीर गरजा जय जयकार. विद्येचे उघडुनिया दालन, विद्येचे उघडुनिया दालन, रयत शिक्षण संस्था प्रांगण, ज्ञान गंगा पोहोचविली तुम्ही, सह्याद्रीच्या पार, गरजा जय जयकार, कर्मवीर गरजा जय जयकार, गरजा जय जयकार, कर्मवीर गरजा जय जयकार. तुम्ही लावलेल्या बाबळीला आता असंख्य फुलं लागलेली आहेत, फुललेली आहेत, बहरली आहेत. त्याचा गंध रानोराणी पसरलेला आहे. आणि म्हणून ग्रामीण विभागातल्या झोपडीपर्यंत अण्णांनी ही ज्ञानगंगा आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि म्हणून पुन्हा त्यांच्याबद्दलच काही शब्द सहजपणे येतात. अण्णा, तुम्ही होता म्हणून इथे पेटले दीप, तुम्ही होता म्हणून इथे पेटले दीप, कूड कूड पेटले, जिवंत झाली खोप. भुकेल्या भूमीस दान देणारे तुम्ही पाऊस खरा, कर्मवीर तुम्ही सखा सोबती प्राण, बहुजनांचा झरा, सखा सोबती प्राण बहुजनांचा झरा. तेव्हा अशा या निर्मळ झऱ्याचं उदंड पाणी प्राशन करून आपण इथे या सभागृहामध्ये आलो आहोत. आम्ही काही कमी नाही आहोत आणि तुम्हीही काही कमी नाही आहोत. पण जिथं कमी असेल तिथं आपण सगळे आहोत, म्हणजे तिथं आम्ही आहोत. या संभ्रमाच्या प्रारंभी माझा विद्यार्थी अमोल चांदेकर हे आपल्या तबला वादनानं, गायनानं थोडंसं आपलं मनोरंजन आणि प्रबोधन हे दोन्ही करतील. मानसिकता कोणाची राहिलेली नाही. जो ऐकणारच नाही त्याच्या मनामध्ये, डोक्यामध्ये काय विचार आहे? ऐकल्यानंतर बोलायला पण आलं पाहिजे, बोलायनंतर चांगलं वाचन पण करता आलं पाहिजे. चांगलं वाचन जर आपण सकस वाचन जर केलेलं असेल तर सकस लिखाण पण आपल्या हातून होत. ही 4 कौशल्य आत्मसात आपण लहानपणापासूनच हळूहळू करत येत असतो. पण आता या थोड्याशा जबाबदारीच्या वयामध्ये आपण ती जबाबदारी झटकतो, आपण वाचतच नाही. किमान माझी त्या 3 वर्षामध्ये 50 पुस्तकं वाचून झाली असतील सर. आपली लायब्ररी कांबळी कंटाळायची, अमोल कशाला येतोस सारखं, किती पुस्तक द्यायची तुला. मग कधी कधी सरांच्या नावावर घ्यायचं. ते वाचलेलं आणि वर्गात ऐकलेलं आज मी इथं उभारून बोलतोय त्यामुळेच होते. त्या गोष्टी खूप मॅटर करतात. कॉलेजमध्ये असताना सर आम्ही जे चव्हाण सर आम्हाला शिकवत होते, आम्हाला कविता होते. थोडंसं इंग्लिश करून मी मराठीकडे जाईल की रॉबर्ट फ्रॉस्ट यांची कविता मी होते. थोडंसं इंग्लिश बद्दल मी सांगतोय, त्याच्यानंतर मला कसा इकडे ओघ लागला ते मी सांगेन, नाहीतर म्हणणार इंग्लिशचा विषय कुठनं मधूनच आला. तर रॉबर्ट फ्रॉस्ट नावाची आम्हाला कविता होती FY ला असताना, द रोड वॉज नॉट टेकन म्हणून, रॉबर्ट फ्रॉस्ट. आणि ती कविता शिकवत असताना त्याच कवीचे दुसरी कविता सरांच्या कॉलेजला असताना होते, ते म्हणजे वुड्स नावाचे होते, द वुड्स. आणि सर ते कविता शिकवत असताना सरांचे सर कविता शिकवत असताना सरांनी त्यांच्या वहीमध्ये कवितेच्या 4 ओळी लिहून ठेवल्या होत्या. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. हे शिकून झाल्यानंतर सर आम्हाला विचारले की याचा अर्थ काय होतोय. त्यांनी फक्त वुड्सचा अर्थ आम्हाला सांगितला. वुड्स म्हणजे जंगल असतं. मग आम्ही त्या कवितेच्या शब्दाप्रमाणे त्या अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप याचा अर्थ काय की एक जंगल आहे की जे खूप घनदाट आहे. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप की जे चांगलं आहे आणि तिथं मला थांबायला आवडतंय. बट माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, बट माइल्स टू गो बिफोर आय स्लीप म्हणजेच काय की मला झोपण्यापूर्वी अजून मला काही अंतर चालायचंय. सर म्हटले आम्ही तसा अर्थ सांगितला आमच्या पद्धतीने. तर सर बोलले तसं नाही येते. द वुड्स आर लवली डार्क अँड डीपचा अर्थ काय होतंय की हे जे काही जंगल आहे, आपण कुठून तरी प्रवास करून आलेलो आहोत आणि प्रवास करताना एक झाड एकट ते झाड झाडासारखं जग वावरं त्याला म्हणतात. वावऱ्याचा अर्थ आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होते ज्याचं बीज आपण स्वतःहून रोपण केलेलं नाहीये, असंच उगवलंय त्याला वावरं म्हणतात. वरतीकडच्या माळात एक झाड एकट ते झाड झाडासारखं जग वावरं त्याला म्हणतात. रोपट्याचा जीव असता जगण्यासाठी झगडलं, रोपट्याचा जीव असता जगण्यासाठी झगडलं, खोड मोठं होता जगणंच कठीण झालं. रोपट्याचा जीव असता
जगण्यासाठी झगडलं, खोड मोठं मोठं होता, जगणंच कठीण झालं. जे जगत जगत मरत, जे जगत जगत मरत माळातल्या जगात, ते झाड झाडासारखं जग वावर त्याला म्हणतात. आता इथं दुसरे काय, रानातल्या त्या जीवा कशाला कशाची फिकर, रानातल्या त्या जीवा कशाला कशाची फिकर, खत पाणी मोकळी हवा देखभाल वेळेवर. रानातल्या त्या जीवा कशाला कशाची फिकर, खत पाणी मोकळी हवा देखभाल वेळेवर. जे मागत वाली पाणी, वाली म्हणजे कोणतरी विचारणार पाहिजे, कोणाचं वरद असतं पाहिजे. जसं की आम्हाला आमच्या सरांचं वरद असतं त्यावेळेस कॉलेजमध्ये होता, आपल्या आई वडिलांचं वरद असतो. जे मागत वाली पाणी माळातल्या जगात, ते झाड झाडासारखं जग वावर त्याला म्हणतं. द्यावा दोष तो कुणाला, द्यावा दोष तो कुणाला, तेथे पडेला बीजाला. द्यावा दोष तो कुणाला, तेथे पडेला बीजाला. आता घेतलेल्या मातीला की जीव घेतलेल्या जीवाला. द्यावा दोष तो कुणाला, तेथे पडेला बीजाला. आता घेतलेल्या मातीला की जीव घेतलेल्या जीवाला. दोष ना तो एकाचा, दोष ना तो एकाचा, नीतीचा स्पर्श तिथं, ते झाड झाडासारखं जग वावर त्याला म्हणतं. ते झाड झाडासारखं जग वावर त्याला म्हणतं. सुंदर होत्या, मला आठवतं त्या सकाळी सुंदराहून सुंदर होत्या. प्रत्येक सकाळला सोनेरी झालर होत्या. मला आठवतं त्या सकाळी सुंदराहून सुंदर होत्या. प्रत्येक सकाळला सोनेरी झालर होत्या. येणारे जाणारे अनेक असायचे, येणारे जाणारे अनेक असायचे, पण ती दिसतात छाती धडधड वाढायची. येणारे जाणारे अनेक असायचे, पण ती दिसतात छाती धडधड वाढायचे. काय करायचं कळत नव्हतं. मला फक्त इतकंच कळतं, मन माझं चढलं होतं पण सांगायचं धाडस नव्हतं. मन माझं चढलं होतं पण सांगायचं धाडस नव्हतं. आता त्यावेळेस काही व्हॉट्सअप वगैरे काहीच नव्हतं. मोबाईल, लँडलाईन मोबाईल गल्लीमध्ये एकाच असायचा, ते पण डोळं वाटारून बघायचा. पाहुण्याचा फोन आला म्हटलं तर तो पण सांगत नव्हता. मग आता धाडस तर केले, त्या एवढा आगाऊपणा केलायच ना. रोज सकाळी घरासमोरून ती कॉलेजला जायची, रोज सकाळी घरासमोरून ती कॉलेजला जायची आणि मला घाई दाराच्या पटीतून तिला चोरून बघायची. रोज सकाळी घरासमोरून ती कॉलेजला जायची आणि मला घाई दाराच्या पटीतून तिला चोरून बघायची. चुकून भेटलो समोरासमोर, चुकून भेटलो समोरासमोर तर नजरेला नजर भिडायची. चुकून भेटलो समोरासमोर तर नजरेला नजर भिडायची आणि माझ्यासारखंच ती सुद्धा बघून न बघितलं कत करायची. वाटते पाणी मुरले कुठेतरी. चुकून भेटलो समोरासमोर तर नजरेला नजर भिडायची आणि माझ्यासारखीच ती सुद्धा बघून न बघितल्यागत करायची. काय करायचं कळत नव्हतं. मला फक्त इतकंच कळतं, मन माझं जडलं होतं पण सांगायचं धाडस नव्हतं. एकदा तिला सांगायचं पक्क ठरवलं, एकदा तिला सांगायचं पक्क ठरवलं. पण लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये जे पडले असतात तो मात्र ससा असतो. त्यावेळेस त्याला काय करायचं कळत नाही, सगळं कळतं पण काय करायचं पुढं कळत नाही. एकदा तिला सांगायचं पक्क ठरवलं. माझं धाडस होत नव्हतं, मित्रानं मध्यस्थी केलं. माझं धाडस होत नव्हतं, मित्रानं मध्यस्थी केलं. मित्रानं मला कळवलं तुला सुद्धा घरी बोलवलं. मित्रानं मला कळवलं तुला सुद्धा घरी बोलवलं. आणि एवढं सांगूनच त्या रातभर मित्रानं माझ्या डोकं फिरवलं. डोळ्याला डोळं लागत नव्हतं. तुम्हाला हसू आले, माझी अवस्था काय. डोळ्याला डोळं लागत नव्हतं, खालचं वरचं काही कळत नव्हतं. कारण फक्त एकच होतं, मन माझं जडलं होतं पण सांगायचं धाडस नव्हतं. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला कापरं पाय माझे तिच्या वाटेला. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला कापरं पाय माझे तिच्या वाटेला. रस्त्यामध्ये मी कुणीच नव्हतं, माझ्यासोबत काहीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला कापरं पाय माझे तिच्या वाटेला. ती रस्त्यामध्ये मी कुणीच नव्हतं, माझ्यासोबत काहीच नव्हतं. तिच्या माझ्या विचारांसोबत मला त्यावेळेस काहीच कळत नव्हतं. कारण फक्त एकच होतं, मन माझं जडलं होतं पण सांगायचं धाडस नव्हतं. काय धडधड वाढते त्यावेळेस. ती दारातच उभी होती, ती दारातच उभी होती. माझ्या नजरेने तिला लगेच हरलं. गर्दीतला माणूस सापडतो, एकटीच होती. ती दारातच उभी होती, माझ्या नजरेने तिला लगेच हरलं. ती दारातच उभी होती, ती माझ्या नजरेने तिला लगेच हरलं. थरथर त्या पायाने आणि धडधड त्या छातीनं कसा बसा तिच्या घरासमोर स्वतःला धाडलं. 2 ठोकं माझ्या हृदयाचं चुकलं, 2 ठोकं माझ्या हृदयाचं चुकलं जेव्हा नजरेने तिनं जवळ बोलवलं. 2 ठोकं माझ्या हृदयाचं चुकलं जेव्हा नजरेनेच तिनं मला जवळ बोलवलं. तरी सुद्धा धाडसानं तिच्या डोळ्यात डोळं मिळवलं. गुलाबी गुलाबी वातावरण होतं. 2 श्वासातलं अंतर वाढत होतं. कारण फक्त एकच होतं, हसतात त्याचं का ते कुठं तर आता फिल्म बघा कुठं लागलंय. गुलाबी गुलाबी वातावरण होतं. 2 श्वासातलं अंतर वाढत होतं. कारण फक्त एकच होतं, मन माझं जडलं होतं पण सांगायचं धाडस नव्हतं.
मग तिने एक छोटंसं फूल दिलं जे आपल्या मागे तिने लपवलं होतं. मामला. मग तिने एक छोटंसं फूल दिलं जे आपल्या मागे तिने लपवलं होतं. माझ्यासारखंच अंग तिचं त्या फुलासोबत कापत होतं. मग तिने छोटंसं फूल दिलं जे आपल्या मागे तिने लपवलं होतं. माझ्यासारखंच अंग तिचं त्या फुलासोबत कापत होतं. ते फूल तसं वाळलेलं होतं. ते फूल तसं वाळलेलं होतं, पाकळ्या पाकळ्या गळलेलं होतं. ते फूल तसं वाळलेलं होतं, पाकळ्या पाकळ्या गळलेलं होतं. अर्धा देठ मोडला होता तरी जगातील सुंदर त्या क्षणांना सुवास होता. अर्धा देठ मोडला होता तरी जगातील सुंदर त्या क्षणांना सुवास होता. कारण 12 वर्ष तिचा त्या फुलाला सहवास होता. कारण 12 वर्ष तिचा त्या फुलाला सहवास होता. भातुकलीनं आम्ही खेळता खेळता मीच कधीतरी तिला ते दिलं होतं. भातुकलीनं आम्ही खेळता खेळता मीच कधीतरी तिला ते दिलं होतं. मी त्याच वेळी विसरलो होतं पण तिनं मनापासून जपलं होतं. माझ्यासारखंच मन तिचं त्याच वेळी जडलं होतं. फक्त तिचं सांगायचं धाडस मात्र बाबा मोठ्या दिमाखात माझं स्वागत केलं जगा जेव्हा मी आलो. बाबा मोठ्या दिमाखात माझं स्वागत केलं जगा जेव्हा मी आलो. सांगत होता ओरडून जगाला बाबा झालो बाबा झालो. बाबा मोठ्या दिमाखात माझं स्वागत केलं जगात जेव्हा मी आलो. सांगत होता ओरडून जगाला बाबा झालो बाबा झालो. टाकली पावलं तुमच्या हातात हात. बाबा टाकली पावलं तुमच्या हातात हात. आई भरवायची करून मऊ भात. टाकली पावलं तुमच्या हातात हात. आई भरवायची करून मऊ भात. बाबा उड्या मारायची मज्जा छान. बाबा उड्या मारायची मज्जा छान. तुमचं अंगच जणू खेळाचं मैदान. बाबा उड्या मारायची मज्जा छान. तुमचं अंग जणू खेळाचं मैदान. दंगा मस्तीत भिंती पडक्या दार मोडकं. भिंती पडक्या दार मोडकं घरभर साऱ्या पावसाच्या सरी. बाबा भिंती पडक्या दार मोडकं घरभर साऱ्या पावसाच्या सरी. नाही मिळाली भाकर तरी पोटभर तुमचं भर पोट भरायचं. नाही मिळाली भाकर तरी. नकोत मला नवीन कपडे. बाबा नकोत मला नवीन कपडे. आनंदी राहीन आपल्या घरी. नकोत मला नवीन कपडे. आनंद राहीन आपल्या घरी. फक्त एकदाच त्या संधी जगायची पाहू द्या नाही दुनियादारी. फक्त एकदाच त्या संधी जगायची पाहू द्या नाही दुनियादारी. बाबा त्या काळ्या नीरव शांततेत मध्यरात्री मला उठवलं. बाबा त्या काळ्या नीरव शांततेत मध्यरात्री मला उठवलं. पाजून गोटभर थंड पाणी बरं शांत मला निजवलं. बाबा त्या काळ्या नीरव शांततेत मध्यरात्री मला उठवलं. पाजून गोटभर थंड पाणी शांतभर मला निजवलं. श्वास लागला थांबाया दम लागला घुटमळू. बाबा श्वास लागला थांबाया दम लागला घुटमळू. पाणी नव्हतंच तो विषाचा प्याला. पाणी नव्हतंच तो विषाचा पाला. सांगा कुठं आणि मी कसा पडू. 4 वर्षाचा प्रेमळ बाप. 4 वर्षाचा प्रेमळ बाप यम म्हणून तुम्ही उभा होता. 4 वर्षाचा प्रेमळ बाप यम म्हणून तुम्ही उभा होता. श्वासासाठी तडपडणारा 4 सालचा माझा जीव होता. श्वासासाठी तडपडणारा 4 सालचा माझा जीव होता. ओरडत होतो मी सर्व बळाने. ओरडत होतो मी सर्व बळाने. हाक ना पोचली तुमच्या अंतरी. फक्त एकदाच द्या संधी जगायची पाहू द्या नाही दुनियादारी. फक्त एकदाच द्या संधी जगायची पाहू द्या नाही दुनियादारी. बाबा पुढे तो क्षण आलाच आला ज्याची मला भीती होती. बाबा पुढे तो क्षण आलाच आला ज्याची मला भीती होती. पाहिजे होती तुमची कुशी चिवला. पाहिजे होती तुमची कुशी चिवला पण बाबा तुमच्या हातात उशी होती. पाहिजे होती तुमची कुशी चिवला पण तुमच्या हातात उशी होती. सोडा दिला ती रडत होती. बाबा सोडा दिला ती रडत होती. मारू नका ती ओरडत होती. बाबा सोडा दिला ती रडत होती. मारू नका ती ओरडत होती. मी नाही व्हायची ओझे तुम्हाला पंचप्राण्याने ती सांगत होती. बाबा भातुकले अजून मांडायचे. बाबा भातुकले अजून मांडायचे. भाऊली संघ खेळायचे. भातुकले अजून मांडायचे. बाबा तुमच्याच अंगणात नाचून पागणून एक दिवस मला नांदायचे. पण बाबा माझ्यासारखीच तिच्या पायाची धडपड कायमची तुम्ही थांबवली. माझ्यासारखीच तिच्या पायाची धडपड तुम्ही कायमची तुम्ही थांबवली. ओरडत होतो सर्व बळाने. हाक ना पोचले तुमच्या अंतरी. फक्त एकदाच द्या संधी जगायची पाहू द्या नाही दुनियादारी.
बाबा नंतर तुम्ही स्वतःला लटकून घेतलं. बाबा नंतर तुम्ही स्वतःला लटकून घेतलं, आईला आधीच लटकवली जशी. नंतर तुम्ही स्वतःला लटकून घेतलं, आईला आधीच लटकवली जशी. बाबा आमच्यासारखे आम्हीच अभागी हो. बाबा आमच्यासारखे आम्हीच अभागी, आमच्या प्रेतालाही नाही माईची कुशी. बाबा आमच्यासारखे आम्हीच अभागी, आमच्या प्रेतालाही नाही माईची कुशी. बाबा कर्ज होतं ते फेडलं असतं. बाबा कर्ज होतं ते फेडलं असतं, होतं नव्हतं सारं सोडलं असतं. कर्ज होतं ते फेडलं असतं, होतं नव्हतं सारं सोडलं असतं. बाबा वादळ वाऱ्यात डुक्कर मांजर गाढवासारखं सुद्धा आपलं तरलं असतं. नक्कीच घेईन मी जन्म पुढचा. बाबा नक्कीच घेईन मी जन्म पुढचा. कुत्रा मांजर वा एखादा गरीब भिकारी, जरूर बना तुम्हीच बाप. बाबा जरूर बना तुम्हीच बाप. पण पाहू द्याल नाही दुनियादारी, पण पाहू द्याल नाही दुनियादारी, पण पाहू द्याल नाही. मला फक्त लई शाळा शिक तई सांगायची लेकरा, तू लई शाळा शिक, त्यानं बालिष्ठ रोवशील आमचा. मी बी फाटकी पानं वाकळच्या दोऱ्यात शिवून 4 पानाची वय घेऊन शाळेत जाताना एक दिवस मायला आजार झाला आणि त्यापासूनच आमच्या झोपडीला गिऱ्हाण लागलं. आम्हाला पोटाशी धरत आमच्या माईचं डोळं सारखं पाजरू लागलं. आम्हाला पोटाशी धरत आमच्या माईचं डोळं सारखं पाजरू लागलं. मित्रांनो, आम्ही शिकलो ते आमच्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी. आम्ही प्रगती जी केली आहे किंवा आता ज्यांच्यामध्ये वावरतो आहोत की जे जो गरजू आहे, जो नाडलेला आहे, जो रंजलेला आहे, गांजलेला आहे, त्याला हात देऊन त्याला उभं करायचं, त्याला चालायला शिकवायचं, त्याला पळायला शिकवायचं आणि या जीवनाच्या शाळेत यशस्वी व्हायला तयार करायचं, तत्पर करायचं. आणि हे सगळं आम्ही भाऊरावीय तत्वज्ञानातून अनुभवलेलं आहे, अनुसरतो आहोत आणि हे थोडंसं तुमच्या पुढे सुद्धा मांडतो आहोत. हळूहळू येतोय तुमच्यामध्ये आत्मीय. महाबळेश्वरच्या परिसरातला हा विद्यार्थी आहे. कमवा आणि शिकारा BA भाग 1ला आत्ता कुठे आलेला आहे आणि आल्या आल्या लगेच आमच्याशी संवाद करून याला पण सचिव पद आपण दिले अजिंक्य तारा आणि त्यावर तो करतोय पण सगळ्या बाजूनी आणि गायनाचं अतिशय आवड. विसरू नको रे आई बापाला, जिजविली त्याने काया काया जिजवुनी तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बंगला माडी, शेती वाडी मोटार गाडी, तुला मिळेल बंगला माडी, शेती वाडी मोटार गाडी. आई बाप मिळणार नाही, जाण राहू दे थोडी, आई
बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी म्हातारपणीच्या आई बापाला म्हातारपणीच्या आई बापाला लावशील भीक मागाया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळतील बायका पोर गणगोत्र मित्र परिवार तुला मिळतील बायका पोर गणगोत्र मित्र परिवार स्वार्थाने भरलेला हा मायेचा बाजार स्वार्थाने भरलेला हा मायेचा बाजार जीवनामधली अमोल संधी जीवनामधली अमोल संधी नको घालू वाया काया जिजून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा मेल्यावरती कशाला रे म्हणतोस देवा देवा मेल्यावरती कशाला रे म्हणतोस देवा देवा मुंदी लाडूच्या पंगती बसती मुंदी लाडूच्या पंगती बसती नंतर तू देवाया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया नाथ गणनीळा बरसना जागून ज्याची वाट पाहिली ते सुख जागून ज्याची वाट पाहिली ते सुख जिथे तिथे राधेला भेटी आता श्याम मुरारी जिथे तिथे राधेला भेटी आता श्याम मुरारी माझ्या ओठांवर आले माझ्या ओठातून आले नाव तुझे उदारा श्रावणात गणनीळा बरसना श्रावणात गणनीळा बरसना समजावताना समजावुनी व्यथेला समजावताना मज गोण सवाना उलकावताना समजावुनी श्रावणाची
माझ्या मुक्या तृष्णेला पण बोलता दे, माझ्या मुक्या तृष्णेला पण बोलता दे, मज दोन सवाना फुलकावताना समजावणी जतीला समजावताना घरी मी सिलेंडर पोचवायला गेलो. त्यांचा झाला नव्हता पगार, त्यांची होती एक मुलगी घरात, आणि सिलेंडर आलाय म्हटल्यानंतर तिला आनंद झाला. आणि मी बाकीचं काही नाही, पावती आणि सिलेंडर घेऊन सरळ त्यांच्या घरात गेलो. मला स्वयंपाक घरापर्यंत जायची परवानगी होती. मी सरळ घरात गेलो, तिथलं सिलेंडर काढलं, लावलं त्याला आणि म्हटलं, बाळ मला पैसे दे. ती म्हणाली की आमच्या बाबांचा पगारच नाही झालेला. मी काही बोललो नाही तिच्याशी. तसाच मी सगळी बाकीची सिलेंडर वाटून मी माझ्या त्या एजन्सीमध्ये गेलो. तिथं बसले होते मालक. त्या मालकांना म्हटलं की असं असं झालं की एका सरांचा पगार नाही आणि त्यांच्या सिलेंडरचे पैसे यायचे आहेत, त्यांनी दिले की मी तुम्हाला तुमच्याकडे आणून जमा करतो. ते म्हणले नाही नाही, असा नाही धंदा करायचा. धंदा म्हणले, असा धंदा करायचा नाही, नाहीतर मग कोळशाचा व्यापार काढावा लागेल आम्हाला, असं म्हणून मला ते बोलले. बोलल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, मी परत जाऊन ते तुम्हाला सिलेंडर घेऊन येतो. खरं म्हणजे त्या तोपर्यंत ते सर आले होते तिथं घरात. त्या सरांचं नाव होतं दाभोळे सर, जरा दाभोळे, मानसशास्त्राचे तज्ञ, जरा हॉस्टेलचे रेक्टर त्या कॉलेजचे होते. ते आले होते आणि ते म्हणाले की होय, घरात पैसे नव्हते आणि अजून पगार पण नाही झालेला, पण काही व्यवस्था करतो, पण सिलेंडर काय तुम्ही परत घेऊन जाऊ नका. सरांनी पैशाची जोडणी केली, माझ्याकडे दिली आणि म्हणाले, बाळा तू काय करतोस रे? तर म्हटलं, सर हे मी काम करतोय. शिक्षण किती झालंय तुझं? तर मी SSC पास आहे. मग म्हणले, तू कॉलेजला का नाही ऍडमिशन घेत? म्हटलं, आम्हाला पैसे नाही प्रवेश घ्यायला, हे घरची जबाबदारी आहे, याच्यासाठी आम्हाला काम करायला पाहिजे. आणि म्हणून असं मी म्हटलं, तू बाकीचं काही बघू नकोस, तू फक्त शाहू कॉलेज सदर बाजारमध्ये आहे, तिथे तू ये. आणि त्या गेटमध्ये मी उभा राहिलो. बाप दाखवांना तर श्राद्ध घाल, अशा प्रकारचं आम्ही अनेकांच्या समोर वागलो आणि आमचेही विद्यार्थी आज बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाल अशा पद्धतीनं उभे आहे. मी गेटमध्ये गेलो. गेटमध्ये एक फिजिकल डायरेक्टर उभे होते आणि त्यांनी माझा धरला दंड धरली, बिडकी दाबून बघितली आणि मला म्हणले, काय रे, काय खेळ खेळतोस काय? तर होय सर म्हटलं, मी खेळ खेळतो, खेळ आवडतो मला. मग कशाला आलाय? मला प्रवेश घ्यायचा आहे. त्या सरांनी दंडाला धरूनच मला ऑफिसमध्ये फरफटत नेलं, ओढत नेलं. RP पाटील त्यांचं नाव आहे, द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेले सर आहेत खेळाचे. आणि संभा पाटील आणि संभा पाटीलचा गुरु RP पाटील, आमचेही गुरु RP पाटीलचा. आणि त्यांनी नेलं ऑफिसमध्ये. इथं निकम सर ऑफिसला होते बघा, निकम सर होते ऑफिसमध्ये. निकम सर तिथं आमच्याकडे त्यावेळी होते आणि फाले सर हे सिनियर सगळे रजिस्ट्रार होते तिथे. आणि त्यांनी त्यांच्या समोर नेलं आणि 2 रुपये स्वतःच्या खिशातले काढले, फॉर्म घेतला आणि बस म्हणले, इथं लिह. आमचं अक्षर कसं आहे हे बघण्यासाठी त्यांनी सांगितलं, हे फॉर्म म्हणजे आम्ही भरणार नाही, हे तुमच्या तुम्ही भरायचं. आणि मग ते मी लिहिलं. पल्ले सरांनी माझं अक्षर बघितलं आणि ते म्हणाले, तुम्ही प्रवेश घेताय, तुम्हाला काम करावं लागेल. तर म्हटलं ठीक आहे, काम करेन मी. आणि मग ते रजिस्टर लिहायचं काम मला रयत शिक्षण संस्थेमध्ये मिळालं. शाहू कॉलेजमधली कथा सांगतो मी. आणि म्हणून या पद्धतीचा हा जो प्रवास आहे आतापर्यंतचा, तो स्वावलंबीपणानंच आम्ही आतापर्यंत आला. आम्ही आई वडिलांचे भार कधीही झालो नाहीत, लक्षात घ्या. उलट आई वडिलांना सांभाळलं, बहीण भावंडांना सांभाळलं, त्यांचं शिक्षण केलं. मी काय आणि आमची सौ काय, सौनं तिच्या बहिणीचं, माझी सौ MA मराठी पुणे विद्यापीठ डिस्टिंक्शन आहे, MA रशियन तिनं केलेलं आहे.
पण घरच्या जबाबदारीमुळं आम्हाला सांभाळण्यासाठी आणि रयतच्या या बदल्यातून या कॉलेजमधून त्या कॉलेजमध्ये जात जात सरळ जे काही सांभाळलं सगळं कुटुंब ते मायमाऊली आमच्या सौनी ते सांभाळलेलं आहे. आताच त्या आमच्या सुकन्या मानसी निर्मळे या हॉलमध्ये पदार्पण त्यांनी केलेलं आहे. तेव्हा साक्षात ही पुणे आकाशवाणी आहे, लक्षात घ्या, पुणे आकाशवाणी. 12 वर्ष पुणे आकाशवाणीवरून तिनं 7-10च्या मराठी बातम्या दिलेल्या आणि आता ती PhD करते. तेव्हा असताना काय झालं की जसं आता अमोल चांदेकर सर आहे, चांदेकर सरांना निर्मळे सरांनी संगीताच्या माध्यमातून त्यांना जवळ केलं, आपलं केलं. तसं 12वीला असताना निर्मळे सर, त्यानंतर इंग्रजी विभाग होते चंद्रशेखर भोकळे सर, त्यानंतर जुलचे प्राध्यापक अमोल ठक्कर सर, प्राध्यापक कारंजकर सर, प्राध्यापक आर एन पाटील सर यांच्यासोबत राहून मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आणि मी खूप आबोल होतो. आता सर बोलतोय तसं अजिबात नव्हतं. 15-16 वर्षाची मुलगी कशी असते, अबोल असते, ती कुठे बाहेर जात नाही, तसाच मी होतो. माझ्याबरोबर शेजारी रूम पार्टनर होते, ते सगळे पंढरपुरामध्ये बाहेर फिरायला जायचे आणि मी घरामध्ये रूममध्ये एकटाच असायचो. सरांकडे हार्मोनियम होतं, मग गिटार होती, बासरी होती निर्मळे सरांकडे. आणि दररोज संध्याकाळी 5च्या दरम्यान ही सगळी प्राध्यापक मंडळी त्यांची मैफिल असायची आणि ते कसे गाणी म्हणतायत किंवा कसे वाद्य वाजवत आहेत हे मी माझ्या रूमच्या दरवाजाच्या पट्टीतून असं नजरेनं पाहिजे. एक दिवस असं झाला की निर्मळे सर आणि भोकळे सर या दोघांनी मला हाताला पकडलं आणि रूममध्ये घेऊन बसवलं त्यांच्या मैफिलीमध्ये. मग अरुण दात्यांचा शुक्रतारा हे गीत मला गायला लावलं, ते कागदावर लिहिलं होतं. माझं नाव विचारलं, घरची पार्श्वभूमी विचारली आणि मी विचारत तेवढ्याच गोष्टीला फक्त उत्तर देत होतो, एक शब्दही जास्त बोलत नव्हतो. हे पाहिल्यानंतर ते म्हटले मला की तुझा बाप मास्तर आहे, तुला सर्व शिक्षण पंढरपुरात देईल, परंतु तू असा अबोल आहेस, कोणामध्ये मिसळत नाहीस, तू अशील संस्कारशील आणि विचारशील, पण काय उपयोग? तुला खरंच जीवनाची व्याप्ती आणि खुली जाऊन घ्यायची असेल तर बाहेर जाऊन शिक्षण घे. माणसाच्या मनामनाला भिडल्याशिवाय तुला समाज कळणार नाही आणि तुझे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि मग दिनांक 17 जून 1998 माझ्या विचारांची चौकट मोडून सरांनी मला मराठी साहित्य विषयामध्ये कर म्हणून सांगितलं होतं. तर तोपर्यंत मी काय केलं होतं की मानसशास्त्र विषयाची आवड निर्माण झाल्यामुळे मानसशास्त्र विषयातून पुढे कसं जाता येईल आणि डॉक्टर होता येईल असा विचार माझ्या मनामध्ये आला. कारण माझा एक रूम पार्टनर होता, तो आता डॉक्टर आहे, बालरोगतज्ञ डॉक्टर प्रशांत पवार, MD पेडियाट्रिक्स. त्याचा MBBS ला नंबर लागला आणि त्याच्या सहवासात राहिल्यामुळे मला वाटलं की आपण आरात्म्य डॉक्टर होता येईल का. आणि सायकोलॉजीचं पुस्तक वाचत असताना लक्षात आलं की मानसशास्त्र विषयाचं 38% ऍप्लिकेशन हे चिकित्सा मानसशास्त्रामध्ये आहे. ज्या माणसाला डिप्रेशन आलेलं आहे किंवा मानसिक आजार झालेले आहेत त्याला वाचवण्यासाठी हे शास्त्र काम करतं. आणि BA सायकोलॉजी करून MA क्लिनिकल सायकोलॉजी करून आपल्या मानसिक तज्ञ होता येईल. आणि मग प्रवास सुरू झाला आणि सरांना म्हटलं, सर मराठी साहित्य विषयात मला आवडतो, पण तुम्हाला मानसशास्त्र विषयामध्ये करिअर करायचंय आणि तुमची आता नैतिक जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये असं कुठलं सेंटर आहे, कॉलेज आहे की जिथं मानसशास्त्रासाठी खूप फेमस आहे. आणि एक दिवस 17 जून 1998 मी कोल्हापूर गाठलं, सरांच्या घरी गेलो आणि सरांच्या उपस्थितीमध्ये माझा राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश झाला आणि उच्च शिक्षणाची सुरुवात झाली. त्यानंतर मग प्रवास तो थांबलाच नाही. उच्च शिक्षणासाठी मग पुणे, मुंबई, नागपूर संपूर्ण देशात मी जाऊन आलेलो आहे. आणि 2015 साली सार्क परिषदेत माझी निवड झाली होती, त्यामुळे विदेशात पण जायची मला संधी प्राप्त झाली. फक्त सूत्र एकच अंगीकारलं होतं, सरांचं मार्गदर्शन तसं होतं की वर्गात सर्वांशी मैत्री, सर्वांशी संवाद आणि गुरूंबद्दल निष्ठा. ह्या सूत्रामुळे मी आजपर्यंत माझं शिक्षण सुरूच आहे, ते कधी थांबलेलं नाही, थांबणारही नाही. आता आपण मूळ विषयाकडे बोलूया. मित्रांनो, 2002 पर्यंत आपण सर्वजण कॉम्प्युटरच्या जगात होतो. आपण सर्रास कॉम्प्युटर वापरायचो. परंतु 2002 ला सिम्प्युटरचा शोध लागला. सिम्प्युटर म्हणजे काय तर आपल्या माणसाच्या तळहाता बसणारा कॉम्प्युटर. तुम्ही गुगलला जा आणि सिम्प्युटर ही टर्म टाका आणि चेक करा. सिम्प्युटर म्हणजे दुसरं तिसरं काय नसून हा स्मार्टफोन आहे. आणि सिम्प्युटरचा शोध लागल्यामुळं याचं स्पीड सुद्धा तुमच्या लक्षात येईल की कॉम्प्युटरपेक्षा ह्याचं इंटरनेटचं जे स्पीड आहे ते जास्त आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे ऍप्लिकेशन डाउनलोड करता येतात किंवा नवीन नवीन ऍप्लिकेशन तयार करता येतात.
आणि नंतर मग फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट अशी ॲप्लिकेशन विविध प्रकारची यायला लागली. तुमच्यापैकी किती जण स्नॅपचॅट वापरतात? फेसबुक किती जण वापरतात? एक जण. फेसबुक, इंस्टाग्राम, यापैकी अभ्यासासाठी किती जण वापरतात? सोशल मीडियाचा वापर करून अभ्यास केला आहे का? फेसबुक, हा, फेसबुकवर पोस्ट आहे, मराठीचं पेज आहे, ते लाईक केले, ते त्याच्यावर तुम्ही लिंक पाहता, कविता वाचता. अच्छा अच्छा, छान. तर मराठी शिकण्यासाठी बरेचसे ऍप्स आहेत. मराठी भाषा विभागाचा हा कार्यक्रम असल्यामुळे काय ऍप्स मला सांगतो. मराठी शिका नावाचे एक ऍप आहे. या ॲपचा उपयोग करून तुम्हाला मराठी बोलायला आणि लिहायला शिकवते. त्याचा तुमचा जो डाटा आहे की तुम्ही तुमचा काय जे इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट कॅच केला जातो आणि त्याच माहिती साधण्याचे रील्स आहेत, व्हिडिओज आहेत, तुम्हाला दाखवले जातात. अल्गोरिदम, हा, आणि त्याच्यामुळं आपलं नुकसान होऊ शकतं. तर त्याचे तोटे जे आहेत आणि फायदे ते दोन्ही लक्षात घेतले पाहिजे. फायदे असे आहेत की इफिकसी म्हणजे कार्यक्षमता वाढते आपली एआय मुळे. एआय मानवापेक्षा जलद आणि अचूकपणे कार्यक्षमता जी त्याची आहे ती जास्त आहे, अचूकता. त्याचा उपयोग उत्पादन आणि आरोग्य सेवेमध्ये सर्वात जास्त होत आहे. दुसरा फायदा आहे की कॉस्ट सेविंग. एआय मुळे आपली कॉस्ट वाचते. म्हणजे त्याच्यामध्ये काय होते की जी पुनरावृत्ती होते किंवा कंटाळवाण्याच्या प्रक्रिया आहेत त्या स्वयंचलित करतात एआय, हा त्याचा फायदा आहे. तिसरा फायदा आहे तो म्हणजे इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग, म्हणजे सुधारित निर्णय क्षमता. एआयमुळे काय होतं की फास्ट निर्णय घेतात. एखादं ऑपरेशन जर करायचं असलं तर एआय तंत्रज्ञान आता वापरलं जायला लागलं. त्यामुळे काय होतं, डॉक्टरांच्या टीमला पटकन डिसिजन घेता येतो की आता नेमकं काय करायचंय, आता कुठली स्टेज आहे. बरेचसे जे ऑपरेशन आहेत आता हृदयामध्ये जे आपल्या स्टेन टाकल्या जातात त्याच्यामध्ये एआयचा जास्त वापर केला जातो. त्यानंतर पर्सनलायझेशन म्हणजे काय की एखाद्या मगाशी जसं म्हटलं एखाद्या व्यक्तीची काय आवड आहे, इंटरेस्ट काय आहे, तो डाटा कॅच करते एआय. आणि डाटा कॅच केल्यामुळे त्या व्यक्तीला जी आवश्यक गोष्टी आहेत, त्याची आवड आहे, त्याच गोष्टी ते परत तंत्रज्ञान समोर आणता आहे, त्या व्यवसायात समोर आणता येईल. आणि सुरक्षितता म्हणजे सेफ्टी एक फायदा आहे. विशेषतः वाहतूक आणि बांधकाम क्षेत्रामध्ये आता एआयचे ऍप्लिकेशन्स वापरले जात आहेत. आणि याचे तोटे जे आहेत, सर्वात मोठा तोटा जो होता आपल्याला वाटतो आहे तो म्हणजे एआयचा, की नोकरी जी आहे, जॉब जाण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये काय झालं, एआय तंत्रज्ञानावर चालणारी जी काही मशिनरी आहे ती आणल्यामुळं जे कामगार आहेत ते कामगार कपात ही झपाट्याने केली जात आहे. हा त्याचा सगळ्यात मोठा धोका आहे. त्यानंतर दुसरा कुठला धोका आहे, तोटा आहे, तर लॅक ऑफ क्रिएटिव्हिटी अँड एम्पॅथी. तर माणसामध्ये जी क्रयशक्ती आहे ती कमी होत चाललेली आहे. सृजनशीलतेला खूप मोठा धोका एआय तंत्रज्ञानाचा आहे. त्यानंतर रिलायन्स ऑन डाटा म्हणजे काय की जो डाटा त्याच्यावर फीड केलेला आहे एआय तंत्रज्ञान, तोच डाटा त्या मर्यादित आहे. त्या डाटाच्या बाहेर ते एआय तंत्रज्ञान जात नाही. आपल्याला काय वाटतं ती माहिती खरी आहे, वस्तुतः ती जुनी झालेली माहिती असते, नवीन माहिती त्याच्यावर ऍडच होत नाही. ChatGPT जे आहे संभाषणात्मक मॉडेल, त्याच्यामध्ये 2021-25 फक्त माहिती आहे. 2021 नंतरची माहिती ChatGPTवर नाही. तुम्ही एखादा रिपोर्ट तयार करणार असाल मराठी विषयाचा किंवा कुठल्याही विषयाचा, त्याला ऑर्डर दिली आपण की 2021 पुढची जी माहिती आहे तीच माहिती ते कॅच करतं, त्याच्यावर तो रिपोर्ट तयार करतो. आपल्याला काय वाटतं की बघा 2 मिनिटामध्ये ChatGPT हा रिपोर्ट तयार झाला, माझं कष्ट वाच. तर तसं नाही, तुम्हाला मिळालेली माहिती ही ओल्ड आहे, न्यू नाही. त्यासाठी तुम्हाला संबंधित विषयाचं पुस्तक वाचणं, जे काही रिसोर्सेस आहेत त्याचीच असतील, ते तुम्हाला पाहण्याशिवाय पर्याय नाही. आणि मानवतेसाठी कसा मोठा धोका ह्याचा एआय तंत्रज्ञानाचा, की आता तुम्हाला तो विश्वास नांगरे पाटील, तुम्ही वाचलाच बातम्यामध्ये, विश्वास नांगरे पाटलांचं एआय तंत्रज्ञानाचं चित्र तयार करून त्यांचा आवाज वापरून जवळजवळ 75 लाखाला एका माणसाला गंडवलेलं, फसवलं. हा खूप मोठा धोका एआय तंत्रज्ञानाचा आहे. आणि
आणखी एक मोठा धोका आहे तो म्हणजे माणसाला आळशी बनवण्याचं काम हे तंत्रज्ञान करत आहे. त्यामुळं या तंत्रज्ञानाची किंवा सोशल मीडिया जे आहे ह्याचं व्यसन आपल्याला लागतं कामा नाही. कारण या तंत्रज्ञान ही व्यसनाधीन असू शकतं. या संचलित जी उपकरणं आहेत याच्यावर जास्त वेळ घालवल्यामुळं आपण आपल्या जीवनामध्ये इतर महत्वाच्या पैलूकडे दुर्लक्ष करत आहे. मग आपला इतर जो काही गोष्टीत विकास करायचा आहे तो विकास बाजूला जातो. आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय की आता कसं तुम्ही आज या कार्यक्रमाला सहभागी झाला तसं महाविद्यालयामध्ये जे इतर उपक्रम आहेत NSS असेल NCC असेल विविध खेळ असतील विविध स्पर्धा असतील या सर्वांमध्ये सहभाग घेणं आणि सजग राहणं प्रतिक्षण सजग आणि प्रतिक्षण तटस्थ राहणं जीवनामध्ये या गोष्टी तुम्हाला तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जीवनात यशस्वी झालेल्या व्यक्तींचा आदर्श तुम्ही सगळ्यांनी समोर ठेवला पाहिजे. आणि केवळ मिनिटाला तासाला स्टेटस बदलून आयुष्यात स्टेटस बदलत नाही. स्टेटस बदलण्यासाठी जसं मगाशी निर्मळ सरांनी सांगितलं त्यांचा अनुभव की आयुष्यात खडतर कष्ट आणि खडतर अभ्यासच करावा लागतो त्याच्याशिवाय स्टेटस नाही बदलत. जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही तुमच्या आयुष्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून खडतर अभ्यास करून स्वतःचं असं स्टेटस निर्माण केलं पाहिजे की अनेकांना त्याची कॉपी करण्याचं आकर्षण निर्माण झालं पाहिजे. एवढं करून मी आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आता तू ओवी हो जात्यावरची मी अभंग होईल ग. तू ओवी हो जात्यावरची मी अभंग होईल ग. तू तोड दोर जातीची मी समतेची वाट होईल ग. तू हो लेख सावित्रीची मी वारस ज्योतिबाचा होईल ग. तू तुडव ही धर्मांध व्यवस्था मी तुझे पाय होईल ग. नको होऊस तू सीता त्या रामाची नको होऊस तू सीता रामाची लोक तुला लाचार म्हणतील. होऊ नकोस तू पांडवांची द्रौपदी लोक तुला अबला म्हणतील. तू हो जिजाऊ त्या शिवबाची लोक तुला राजमाता म्हणतील. तू हो त्या ज्योतिबाची सावित्री लोक तुला क्रांतिज्योती म्हणतील. तू हो भीमबाबाची रामू तू हो भीमबाबाची रामू लोक तुला 9 कोटींची माताश्री म्हणतील. लोक तुला 9 कोटींची माताश्री म्हणतील. मानसी निर्मळे. आणि प्रत्येक जण आपण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये काहीतरी मिळवत पुढे जात असतो. तशीच छोटीशी वाटचाल माझी सुरू आहे आणि त्याच्यातला एक टप्पा म्हणजे मराठी भाषा. तसं पाहायला गेलं तर मराठी भाषेतलं शिक्षण म्हणजे त्यातली पदवी असू द्या किंवा पदव्युत्तर असू द्या किंवा अन्य काही असं माझ्याकडे नाही आहे. पण या भाषेनं मला जे पंख दिले जे बळ दिलं त्या पंखांनी ज्या आकाशात मी भरारी मारायचं धाडस केलं तर माझ्या पंखांमधलं बळ मला काय मिळालेलं आहे हेच मला फक्त तुमच्यासमोर मांडायचं आहे. बाबा सतत सांगतायत की आकाशवाणी वृत्त विभाग पुणे प्रादेशिक वृत्त विभाग महाराष्ट्रामध्ये 4 आहेत मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद. तुम्ही बातम्या ऐकत असाल किंवा मी असं म्हणेन की जसं मगाशी अनिल दादा म्हणाले प्राध्यापक अनिल बनसोडे असं म्हणाले माझ्यासाठी दादा आहेत ते की तुम्ही किती जण सोशल मीडिया वापरता ॲप्लिकेशन्स वापरता. तसा मी प्रश्न विचारते की तुम्ही रेडिओ किती जण ऐकता. मोजके हात आहेत आणि तुम्ही काहीतरी नैमित्तिक FM स्टेशन्स ऐकत असाल. तर मी आकाशवाणी पुणे वृत्त विभागात वृत्तनिवेदक आणि अनुवादक या पदावर हंगामी कायमस्वरूपी हंगामी असा शब्द म्हणूया की तिथे माझी निवड झाली वयाच्या 22व्या वर्षी जेव्हा मी MSc करून पासआउट झाले. आणि नकळतच म्हणजे अगदी सांगायचं झालं तर महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेली जाहिरात वाचली. त्याच्यामध्ये अशी पात्रता निकष असा होता की विद्यार्थी अप्लाय करू शकतात. अट आहे मराठी भाषेचं उत्तम ज्ञान हिंदी भाषेचं उत्तम ज्ञान इंग्रजीचं उत्तम ज्ञान अनुवाद करता यायला हवा आणि तुम्ही येऊ शकता. पत्रकारितेचं शिक्षण घ्यायला हवं अशी अट त्यात नव्हती. आणि मग मी बाबांना म्हटलं मी जाऊ का परीक्षेला फॉर्म भरू का. ते म्हणाले बरं. परीक्षा दिली. अनुवादाच्या पेपरमध्ये मला सगळ्यांमध्ये अव्वल मार्क्स पडले 100 पैकी 78. त्या परीक्षेला अनेक मान्यवर किंवा अनेक वर्ष काम केलेले पत्रकार आलेले होते आणि मला असं वाटलं की मी आपले आले आहेत या परीक्षेला
त्या अनुवादाच्या परीक्षेमध्ये मला चांगले मार्क पडले. त्याच्यानंतर जनरल नॉलेजचा पेपर होता, त्याच्यातही चांगले मार्क पडले. मतीचा अर्थ असा आहे की आपण रोजचा पेपर जो वाचतो किंवा आपण जे शिक्षण घेतो, जे वाचतोय, आपला अभ्यासक्रम आहे किंवा आपल्या कानावर जे पडतंय, त्यातून आपलं माध्यम, आपण जे कोणी आहोत ते जगासमोर मांडण्याची जी काही ताकद, जे बळ, ते निर्माण होतं. त्याच्यात वेगळं काहीही असं नाहीये. मी पाणिनींनी तयार केलेल्या पाणिनी शिक्षा या सूत्रामधले 2 श्लोक तुमच्या समोर सांगणार आहेत. माधुर्यम अक्षरः पदच्छेदस्तु सुस्वरः. माधुर्यम अक्षरः व्यक्तिः पदच्छेदस्तु सुस्वरः. लक्षात घ्या, माधुर्यम अक्षरम व्यक्ति पदच्छेदस्तु सुस्वरः. लाघवम लय सामर्थ्यम च एते षोडशे भाषका. म्हणजे उत्तम पाठक किंवा उत्तम भाषक याचे 6 गुण सांगितलेले आहेत. माधुर्य म्हणजे मधुरता, ज्याच्या वाणीमध्ये मधुरता आहे, जो प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारतोय, जो अवघड शब्द वेगळा वेगळा करून तुमच्या समोर मांडतोय, जो धैर्याने तुमच्या समोर बोलतोय आणि ज्याच्या बोलण्याला एक लय आहे. आणि हे असे सगळे 6 गुण असलेला हा उत्तम असा पाठक आहे किंवा भाषक आहे. आणि दुसरा एक श्लोक मी तुम्हाला सांगते. गीती शीघ्री शिरः कंपी एते लिखित पाठकः. गीती म्हणजे गाऊन वाचणारा, शीघ्री म्हणजे भरभर वाचणारा, शिरः कंपी म्हणजे मान डोलवत वाचणारा, त्याचबरोबर अनर्थज्ञोल्पकंठश्च म्हणजे अर्थ लक्षात न घेता वाचणारा, आणि शेवटचा अल्पकंठश्च म्हणजे मी जर अगदी असं हळू काय म्हणताय तुम्ही, आलात का वगैरे, बसलाय का, असं जर मी बोलायला लागले तर आपलं लक्ष लागून राहत नाही. तर कमी आवाजात बोलणारा, अत्यंत धीम्या आवाजात बोलणारा, अशी जी 6 लक्षणं आहेत याला अधम पाठका म्हटलं जातं. म्हणजे या दोन्ही, हे जे 2 श्लोक आहेत, तुम्ही त्याचा मूळ संदर्भ बघू शकता. पाणिनी शिक्षा सूत्रामध्ये हे 2 श्लोक आहेत. असे भाषेबद्दलचे अनेक श्लोक आहेत. त्याच्याबद्दल भाषा विज्ञानात मराठीचे प्राध्यापक या नात्याने तुम्हाला वाघमारे सर म्हणा किंवा निर्मळे सरांसारखी माणसं खोलात सांगू शकतील. पण मी या 2 श्लोकांमधून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते की तुम्हाला जे सांगायचं आहे, तुम्हाला जे मांडायचं आहे, ते असं सांगा की ही शेवटची वेळ आहे आणि ते तुमचं करिअर आहे, मग ते काहीही असू द्या. आज बाबांनी माझी ओळख करून देताना सांगितलं की मी मरीन बायोलॉजीमध्ये PhD करते. मरीन बायोलॉजी समुद्री जीवशास्त्र. समुद्री जीवशास्त्रामध्ये उडी घेत असताना माझ्या आकलनाच्या कक्षा रुंदावण्याचं काम किंवा त्याचं श्रेय या मराठी भाषेला जातं. मला जर कोणी माझी ओळख आज विचारली तर मी सांगेन की मी मराठी माध्यमात शिकलेली मुलगी आहे की जिला नंतर इंग्रजीशी तिची मैत्री झाली, हिंदीशी तिची मैत्री झाली, संस्कृतची मैत्री झाली. आता मी कर्नाटकात आहे तर मी कन्नड थोडं शिकते आणि कारवारमध्ये आहे तर कोंकणी भाषेशी सुद्धा माझा संबंध येतोय. म्हणजे आता आपल्याकडे खूप वाद सुरू आहेत. आपण त्या वादांमध्ये न जाता मला एवढंच म्हणायचं आहे, मातृभाषेमध्ये जेव्हा आपण सजगपणे वावरतो, शिकतो, तर त्या भाषेचा अभिमान म्हणजे काय आहे तर त्या भाषेचं व्याकरण, त्या भाषेचा शब्दसंग्रह, त्या भाषेतल्या म्हणी, वाक्प्रचार, त्या भाषेतलं वाङ्मय, त्या भाषेतलं साहित्य हे आपल्याला माहिती पाहिजे. ते नसेल तर आपण माहीत करून घेत गेलं पाहिजे. आणि आपल्या जगण्याशी, आपल्या वागण्याशी त्या प्रत्येक शब्दांचा संबंध आला तर आपल्याला त्याचा विसर पडत नाही. महेश एलकुंचवार सरांचा अगदी मी थोडक्यात 2 मिनिटात मी मला जे म्हणायचं ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. फार वेळ घेणार नाही, खूप वेळ झालाय मला कल्पना आहे. महेश एलकुंचवार यांचं एक व्याख्यान मी अटेंड केलेलं होतं माझ्या पदवीच्या दिवसांमध्ये, आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आमची भाषाहीनता. स्वयंपाकघरामध्ये आपली यंत्र आता सगळी इतकी अत्याधुनिक झालेली आहेत. मिक्सर आला की आपण म्हणतो मिक्सी जार, ग्राइंड करूया. वॉशिंग मशीन आलं, त्याच्यानंतर हर तऱ्हेचे सिलिकॉनचे चमचे आले किंवा आपलं वॉटर प्युरिफायर आले, आणि आपल्या
पारंपरिक किंवा आपल्या आधीच्या पिढीने वापरलेली सगळी आयुधं आपण सोडून दिली. दळणे, वाटणे, कुटणे, पीठ मळायला सुद्धा पीठ मसळणे, तिंबणे, हे सगळे शब्द आपल्याला असे नवीन नवीन वाटायला लागले. काय बोलतात हे काय आम्ही ऐकलंच नाही. म्हणजे हळूहळू ते जसं काळाच्या पडद्याआड गेलं ते शब्दही गेले आणि आता त्याची जागा नव्या शब्दांनी घेतली. म्हणजे नवीन शब्द चुकीचे आहेत का, वाईट आहेत का? नाही. तुमचा ताबडतोबीचा विनिमय घडवणारी कोणतीही भाषा जी एका माणसाला दुसऱ्या माणसाशी जोडणार आहे, आपल्याला काय म्हणायचं हे सांगणार आहे, ज्ञानाचं आदान प्रदान करणार आहे, माहितीचं संस्करण करणार आहे, अशी कोणतीही भाषा आपण प्रत्येकाने अवगत केली पाहिजे. मराठी ही ज्ञानभाषा आहे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण अभिजाततेचा अर्थ असा आहे की उत्तम उत्तम नीतिमूल्यांनी घडलेल्या माणसाने जो भाषा व्यवहार केलेला आहे तो व्यवहार म्हणजे अभिजात भाषा. म्हणजे आपल्या प्रत्येकाला एक कर्तव्य आता मिळालेलं आहे की आपण मराठी भाषिक आहोत. तर आपलं जे ब्रीदवाक्य आहे, माणूस माणूस मिळवावा, मानवता धर्म वाढवावा. तर हा माणूस मिळवण्यासाठी आपल्याला ही मराठी भाषा कशी काय उपयोगी येणार आहे किंवा येते आहे याच्याकडे अंतर्मुख होऊन थोडंसं चिंतन करणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं उपयोजन म्हणजे ज्याला आपण अप्लाइड व्हॅलिडेशन म्हणतो इंग्लिशमध्ये, की काही सायन्सेस अप्लाइड म्हणून ओळखली जातात. तर मराठीला काय बाबा कोणत्या पद्धतीची उपयोजितता आहे म्हणूया, किंवा तिचं सर्जन काय आहे किंवा तिचं उपयोजन काय आहे. तर आपल्याला वाटतं आपण पदवी घेतली आणि आपल्याला शिक्षक व्हायचंय, प्राध्यापक व्हायचंय, किंवा काही लिमिटेड क्षेत्र आहेत, पत्रकारितेत जाऊया, अनुवाद करूया. मी 2 माध्यमांच्या बद्दल तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीन. मला वाटतं सातारा आकाशवाणी केंद्र आहे, बरोबर आहे ना? तर तुमच्यातल्या अनेक लोकांनी आकाशवाणीशी म्हणजे त्या इमारतीत जाऊन एकदा कार्यक्रम विभागाला भेट देणं गरजेचं आहे. अनेक कार्यक्रम हवे असतात. मग आपल्याकडे इतकं सुंदर साहित्य आहे, त्यातलं कोणताही वेचा किंवा तुम्ही स्वतः केलेलं एखादं सामाजिक विषयांना धरून केलेलं लिखाण, पर्यावरण, निसर्ग या प्रश्नांवर केलेलं लिखाण, किंवा साताऱ्यात तुम्हाला सध्या सगळ्यात जास्त काय बदल जाणवत आहे, कशाही पद्धतीचे असतील, तर त्याच्याबद्दलचं केलेलं लिखाण ते जर स्क्रिप्ट घेऊन तुम्ही गेलात आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांना भेटलात तर तुमचा कार्यक्रम आकाशवाणीवरती सादर करण्याची परवानगी मिळते. न घाबरता तिथे जाणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मी आता वृत्त विभागाचं सांगितलं. जसं म्हणाले मी 4 वृत्त विभाग आहेत. तर तुम्ही जर तुमच्या शिक्षणानिमित्त, उच्च शिक्षणानिमित्त या 4ही मुख्य शहरांमध्ये राहायला गेलात तर तुमचं पूर्ण वेळ कोणतंही पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत तुम्ही आकाशवाणीच्या वृत्त विभागामध्ये वृत्त निवेदक आणि अनुवादक म्हणून काम करू शकता. त्याची परीक्षा असते. त्याची स्वतंत्र माहिती मी माझा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुमच्यापर्यंत देईन आणि एक स्वतंत्र सेशन मी तुमच्यासाठी त्यात घेईन. आता ही एक ओळख आहे आपली की काय करता येईल आपल्याला. तर हे तुम्हाला सगळ्यांना करता येईल आणि याचं वयाचं बंधन नाही. पदवी झालेला प्रत्येक माणूस वयाच्या 60व्या वर्षापर्यंत आकाशवाणीत तहहयात हंगामी म्हणून काम करू शकतो. हे झालं वृत्त विभागाचं. दुसरं आहे कार्यक्रम विभागाचं. कार्यक्रम विभागामध्ये कलेशी निगडीत, संगीताशी निगडीत अनेक विभाग आहेत. त्याच्यातही तुम्ही तुमचं योगदान देऊ शकता. तिसरं एक असं क्षेत्र आहे की ज्याची तुम्हाला सगळ्यांना कमी माहिती असेल असं मी गृहीत धरते. लोकसभा संचालनालय जे आपलं आहे किंवा सेंट्रल सेक्रेटरिएट ज्याला म्हणतात, तर त्यांच्याकडून दरवर्षी 2 वेळा प्रादेशिक भाषांमध्ये म्हणजे मराठी, मैथिली, डोगरी, ओडिया, कन्नड, त्याच्यानंतर काय म्हणूया आपण तेलुगू, तमिळ, अशा सगळ्या उत्तर आणि दक्षिणेतल्या किंवा ईशान्य भारतातल्या राज्यांमधल्या प्रत्येक प्रादेशिक भाषेला तिथे प्रतिनिधित्व आहे आणि इंटरप्रिटर पदाची भरती असते. आणि हे सगळं हंगामी आहे. म्हणजे पूर्ण वेळ तुम्ही प्राध्यापक म्हणून, बाहेर कुठेही लेखनिक म्हणून, कॉपीरायटर म्हणून किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करत करत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता जी लोकसभा संचालनालयाकडून घेतली जाते. त्याची वेबसाईट असते sansad.co.in ला किंवा lokasabha.org.in अशा वेबसाईट्स आहेत. इथे जायचं, तिथे त्याचे नोटिफिकेशन्स येतात, ते बघायचे. त्याची मी पात्रता निकष तुम्हाला सांगते. तुमचा तर यावर हक्क आहे. जर तुम्ही मराठी भाषा तुमच्या पदवीला शिकलेले असाल, पदव्युत्तर तुम्ही शिकलेले असाल
तर तुम्ही त्याला एलिजिबल ठरता. मराठी भाषेबरोबरच तुम्हाला मैत्री मात्र हिंदीशी, इंग्रजीशी करणं गरजेचं आहे. कोणत्याही वादामध्ये न पडता, राजकीय वाद हे होत असतात, त्याला काही कारणं असतात, तीही डोळसपणे बघायची, पण आपल्या शिकण्याच्या शक्यता कुठल्याही पद्धतीनं आक्रसल्या नाही पाहिजेत. म्हणजे तुम्हाला एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये मुसाफिरी करता आली पाहिजे. मराठीतलं हिंदी, एखादा माणूस हिंदी बोलून आपल्याला काहीतरी सांगतो तर ते आपण ऐकून घेऊन सोप्या मराठीत आपल्याला ते इतरांना सांगता आलं पाहिजे. सिमिलरली इंग्रजी सुद्धा ऐकून घेऊन त्याचा अर्थ लक्षात घेऊन सोप्या मराठीत आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. याप्रमाणे तुम्ही, आपण ज्या पद्धतीनं, ज्या आनंदाने किंवा ज्या काय म्हणूया उत्साहाने परदेशी भाषा शिकतो, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, अमुक तमुक, जपनीज, तसं आपण द्राविडी भाषा किंवा आपल्याला इंडो बर्मन जातकुळीतल्या भाषा ह्या आपल्याला आवडीने शिकण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. मराठी हे जर केंद्र मानलं तर मराठीच्या पोटातून जर अनेक शाखा भाषांच्या जर जात असतील आणि रस्ते जात असतील तर त्या त्या भाषा शिकण्याची इच्छा आपण व्यक्त केली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यातून आपण अधिकाधिक आपल्यातली जी काही कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी ज्याला म्हणतो, संविधानिक नीतिमत्ता, ती अधिकाधिक आपण उंचावत नेऊ आणि एका अतिशय सुंदर अशा संस्कृतीचे आपण पाईक होऊ. आणि असे उत्तम देशभक्त होण्यासाठी वेगळं काही आपल्याला करायला लागत नाही. आपला देश, आपलं राष्ट्र, तो ज्या मूल्यांच्या पायावरती उभा आहे, ज्या विचारांच्या पायावरती उभा आहे, तो समजून घ्यायचा असेल तर त्याची संस्कृती, इतिहास, भूगोल आणि विज्ञान, त्याच्या अवतीभोवती असलेलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला सक्षम करणारी गोष्ट म्हणजे भाषा, आणि ती आपली माय मराठी. आणि म्हणून तिच्याकडे तुम्ही अधिकाधिक डोळसपणे पहा, प्रेमाने पहा, आणि तिचं भवितव्य हे उज्ज्वल आहे. आपण किती तिच्यात रस घेतोय यावर ते अवलंबून आहे. आणि मग तुम्ही कोणत्याही ज्ञानशाखेला जा, कोणत्याही ज्ञानशाखेत काहीही शिका. जसं अनिल दादा म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता तिला कृत्रिमतेचं वलय आणलेलं आहे, पण माणसाची जी जैविकता आहे, जे ऑर्गॅनिक असणं आहे, ते कधीही मरणार नाही. आपण अव्याहतपणे होणाऱ्या उत्क्रांतीचा भाग आहोत आणि हा एक क्षण आहे आपल्या आयुष्यात आलेला, जो धडका मारतोय, आपल्यासमोर आव्हान देतोय की सगळं कृत्रिम आहे. तुम्ही, आपण जर ठरवलंच आजपासून मी मोबाईल वापरणारच नाहीये, मी काहीच वापरणार नाही, मी कागद पेपरलेस व्हायचं ना पर्यावरणासाठी, नाही, आपण शाई घेऊया, बोरू घेऊया, कागद घेऊया, लिहूया, आपण टाईप करायचं थांबूया, आपोआप सगळं थांबू. पण ज्ञान घेणं थांबणार नाही. आणि मला आज इथे तुम्ही बोलवलं सगळ्यांनी, मला खूप तुमच्याशी आणखी गोष्टी सांगायच्या होत्या. जाता जाता मी माझ्या आवडीची एक कविता तुमच्यासाठी म्हणते. आणि मी जे तुम्हाला म्हणाले की कसं बोलायचं, कसं सांगायचं, त्याचं तुम्ही त्याला एक प्रात्यक्षिक म्हणून समजा. शांता शेळकेंची पैठणी ही माझी आवडती कविता. मी इयत्ता 9वीत असताना ती कविता मला होती आणि मला ती अजूनही पाठ आहे नाही म्हणणार तर ती मला लक्षात आहे. आपल्याला पाठ काही होत नसतं, आपल्या लक्षात राहतं, आपला मेंदू लक्षात ठेवतो. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्ममध्ये तेच लक्षात राहतं ज्याचा आपल्या मनावरती प्रभाव आणि परिणाम होतो. ही कविता आहे कशावर, ज्यांना माहिती आहे त्यांना माहितीच असेल, शेवटी कळेल तुम्हाला कशावर. कवितेचं नाव आहे पैठणी. फडताळात एक गाठोडा आहे, फडताळात एक गाठोडा आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा टोपडी शेलेशाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती, माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती, पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून आली. पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास, सूक्ष्म हा सूक्ष्म नव्हे, पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, पैठणीने या जपले एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे, पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदराडून हसली. वर्षामागून वर्षे गेली, वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत, एक मऊ पण आल्याला. पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास,
पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, पैठणीने या जपले एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे, खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदरा आणून हसली. वर्षामागून वर्षे गेली, वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊ पणाल्याला. पैठणीच्या घडीघडीतून, पैठणीच्या घडीघडीतून उलगडत गेले अवघे आयुष्य. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळ. मधली वर्षे गळून पडतात, मधली वर्षे गळून पडतात. कानपटाचा जुळतो धागा, पैठणीच्या चौकड्यानं आजीला माझे कुशल सांग. आपल्या सगळ्यांच्या आज्या काही पैठणीच नेसत असतील असं नाही, पण आपल्या आजीचं एखादं जुनं फटकोर लुगडं पातळ, तिची गोधडी आपल्या घरात असेल आजही. आणि ती जी गोधडी आहे ना, तिची ऊब खूप वेगळी आहे. आणि ती लपेटल्यानंतर जे सुख मिळतं आणि त्याच्यात जो एक वास असतो बघा, तुम्ही जुन्या घरातल्या कपड्यांना, जुन्या माणसांच्या कपड्यांना, आपल्यातून निघून गेलेल्या माणसांच्या कपड्यांना, अगदी आपण आजीचीच पैठणी आणि पातळ लुगडं, आपल्या आजाचं सुद्धा धोतर बंडी, ह्या गोष्टी तिथं बघूया. आणि त्याला जो दरवळणारा वास आहे, जी ऊब आहे, ती ऊब म्हणजे या मराठी भाषेने आपल्याला दिलेली ऊब आहे. आणि म्हणूनच तो धागा पकडून आज आपण इथे सगळे आलो. वेगवेगळ्या क्षेत्रातले पुढे नाव कमावलेले शिष्य म्हणूया इथे आले माझ्या वडिलांचे. आणि माझ्या म्हणजे मला जे भावंडांसारखे आहेत, तर जाता जाता मला अजून एक आठवतंय काहीतरी, की आईने मला माझ्या निबंधाच्या स्पर्धेमध्ये सांगितलेली एक ओवी होती, जी मला अगदी आत्ता आठवली. मी शिष्य वगैरे हे शब्द वापरले म्हणून. गुरु असावा असा की जो शिष्य रूपी उरावा, गुरु असावा असा की जो शिष्य रूपी असा उरावा, शिष्य असावा असा की जो बहुतांचा गुरु व्हावा. त्यामुळे बाबा जे म्हणाले मगाशी की गुरु व्हायचंय आपल्याला, मास्तर व्हायचंय, मास्टर व्हायचंय, तर ते आपण सगळे होऊया. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, माझा नंबर घ्या, ईमेल ID घ्या, आणि मी पुन्हा एकदा एक विशेष सेशन घेऊन इथं येईन. माझे पती ते आकाशवाणी पुणे केंद्रावरती उद्घोषक म्हणून काम करतात. तर कार्यक्रम कसे असतात, त्याचं सादरीकरण कसं असतं, त्यातलं तंत्रज्ञान शिकणं किती गरजेचं आहे, माईकशी मैत्री करणं किती गरजेचं आहे. नुसतंच आपल्याला येतंय, पाठ होतंय, याच्याबरोबर ही जी बाकीची कौशल्य आहेत ती आपल्याला शिकणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते सांगायला, तुमच्याशी शेअर करायला मला खूप आवडेल. आणि मनापासून आभार सगळ्यांचे.